बुलढाणा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर आज देऊळगाव राजा येथील नगर परिषदेसाठी मतदान पार पडत आहे। देऊळगाव राजामध्ये प्रामुख्याने तिहेरी लढत पाहायला मिळत आहे। नगर विकास आघाडीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आले आहेत। त्यांनी आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले असून भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र पाहायला मिळत आहे। तर काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित निवडणूक आखाड्यात आहेत। या ठिकाणी अशी तिहेरी लढत होत असून माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासह महाविकास आघाडी आणि महायुतीमधील आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। भाजपा अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या माधुरी शिपणे ह्या अधिकृत उमेदवार आहेत, तर शिंदे यांची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्या नगर विकास आघाडीकडून नेहा सुनगत ह्या निवडणूक रिंगणात आहेत आणि काँग्रेस ठाकरेंची शिवसेना वंचित या आघाडीकडून पुष्पा कासारे ह्या निवडणूक लढवत आहेत। मतदानासाठी सकाळपासूनच मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। खरं तर खूप उत्साहात मतदान सुरू झालेलं आहे सकाळपासून आणि देऊळगावात एक वेगळीच हवा आता निर्माण झालेली आहे। तिथं परिवर्तनाची हवा निर्माण झालेली आहे। सगळीकडे एका दिलानं सत्तेसोबत राहायचा, महायुती सोबत राहायचा मतदारांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे कसल्या प्रकारची काळजी करायची गरज नाही। 21-0 या ठिकाणी होईल याची खात्री आहे। 22-0 सॉरी। तुमच्या महायुतीचे जे घटक आहेत ते विरोधी पक्षासोबत आहे। कोण आहे सोबत? शिवसेना, शिंदे गट आणि शरद पवार गट एकत्र झाले। कुठं पार्टी कुठं आहे? पार्ट्याच नाही ना कुठंच। आघाडी घ्यावं लागली, चिन्ह नाही म्हटल्यावर कसं सोबत म्हणता येईल आपल्याला? मी तर महायुतीचं कन्फर्म महायुती आमचीच आहे। सगळ्या शिंदे साहेबांचा शिंदे साहेबांचा पाठिंबा आम्हालाच आहे। मराठा समाजाचे 2 नेते एकत्र झालेले आहेत, माजी आमदार खेडेकर आणि माजी मंत्री डॉक्टर शिंदे। नाही, समाजावर काही कोणताही फरक आमच्या संपूर्ण मतदारसंघात असो शहरात असो काही फरक पडत नाही, कारण की आम्ही सर्व समाजाला घेऊन चालणारे नेते मंडळी आहोत सगळेच। त्याच्यामुळे ते मराठा समाजच म्हणून म्हणसाल तर त्याच्यातला काही तो विषय तसा नाही। फक्त विचार एक असतील कदाचित त्यांचे, जर आता जुळत असतील। अगोदर विरोधातले विचार होते, आता कोणाला तरी आमच्यासारख्या छोट्या लोकांना किंवा गरीब लोकात राहणाऱ्या जनतेत राहणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी जर त्यांना एकत्र यायचं असेल तर मग ते येऊ शकतात। तुमचं काही पुढे भविष्य उज्ज्वल 2 मंत्रिपद खाली झालेले आहेत राष्ट्रवादीकडे, माणिकराव कोकाटे। तो खूप मोठा विषय आहे। मी फार छोटा कार्यकर्ता आहे पक्षाचा, त्याच्यामुळे वरिष्ठ आमचे आदित्यदादा पवार आणि सुनीलजी तटकरे, प्रफुल्लभाई केदार, भुजबळ साहेब या पद्धतीने निर्णय घेतील, तो आम्हाला निर्णय मान्य राहील। काही प्रयत्न माझे सुरू नाही, कारण ते तुम्हालाही कल्पना आहे किती प्रयत्न केले तरी त्यांच्या जे डोक्यात असतं त्याच पद्धतीने ते निर्णय घेत असतात। त्यामुळे प्रयत्न करायचाही विषय नाही, काम सातत्याने करत राहायचं, प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय मिळत असतो।